नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरुंबा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की माई रमाला प्रश्न विचारते, मला तू एक वचन दे, तू अक्षयला कायमस्वरूपी विसरून जाशील आणि तू साईशी लग्न करशील. तर इकडे आपण पाहतो पार्वती अक्षयला बोलते, अक्षय मला एक वचन दे, आपल्या रमाला तू पुन्हा एकदा घरामध्ये मुकदमाच्या सुनाचा दर्जा देशील आणि सन्मानाने घरामध्ये घेऊन येशील. इरावतीला आवडो किंवा न आवडो. आणि अक्षय देखील आजीला वचन देतो, आजी मी तुला वचन देतो की रमाला पुन्हा एकदा घरामध्ये मुकदमाची सून म्हणून घेऊन येणार आहे आणि तेही सन्मानाने. तर इकडं आपण पाहतो की माई रमाला बोलते, तुला आता जो काही फैसला घ्यायचा आहे तो आताच घे माझ्यासमोर. आणि तेव्हा रमा देखील निर्णय घेते की मी तुम्हाला वचन देते, अक्षयला कायमस्वरूपी विसरून जाईल आणि साईसोबत लग्न करेल. त्यानंतर आपण पाहतो अक्षय हा रमाला घरी आणण्याची तयारी करू लागतो व तो रमाचे मंगळसूत्र देखील बाहेर काढतो. तर इकडं आपण पाहतो की रमा अक्षयच्या सर्व आठवणी एका बॉक्समध्ये बंद करते आणि तो बॉक्स साईकडे देते आणि बोलते बॉक्सला जाळून टाका. तेव्हा साई विचारतो, परंतु असे का? आणि रमा बोलते, तुम्हाला माहीत आहे यामध्ये काय आहे ते? आणि साई बोलतो, हो मला माहीत आहे, यामध्ये अक्षयच्या आठवणी आहेत, जो की तुमचा श्वास आहे, त्यामुळे मी हा बॉक्स जाळणार नाही. आणि तेव्हा रमा देखील अवाक होऊन साईकडे पाहू लागते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये साई रमाच्या मनाविरुद्धामध्ये जाऊन लग्न करणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. मुरुंबा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.